हेडलाइन्स प्रायोजक राम बंधू लोणचे। आता प्रत्येक जण जिंकेल। दिल्लीमधला स्फोट हा दहशतवादी हल्लाच। दिल्ली स्फोट प्रकरणाचा तपास वेगानं होईल। केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीनंतर सरकारची माहिती। दिल्ली कार स्फोटातील जखमींची पंतप्रधान मोदींनी घेतली भेट। जखमींची केली विचारपूस। माझ्या सद्विवेक बुद्धीला स्मरून मला जे योग्य वाटेल ते मी करेन। अजित पवारांनी राजीनामा द्यावा या अंजली दमानी यांच्या मागणीला दादांचं उत्तर। एकनाथ शिंदेंची शिवसेना मुंबईत 125 जागा मागण्याची शक्यता। 2012 आणि 2017चे मिळून 125 नगरसेवक सोबत असल्यामुळे शिवसेनेचा दावा। कोल्हापूरच्या चंदगड नगर परिषदेत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र, तर पिंपरी चिंचवडमध्येही दोन्ही पक्ष एकत्र लढण्याची शक्यता। शिवसेना आणि राष्ट्रवादी प्रकरणाचा आता नवीन वर्षातच निकाल। पक्ष आणि चिन्हावरील पुढील सुनावणी 21 जानेवारीला। सुनावणीची बतावणी सुरू। उद्धव ठाकरेंचा टोला। उद्धव ठाकरेंच्या मराठवाडा दौऱ्यावरनं एकनाथ शिंदेंची टीका। माझ्यामुळे घरात बसणारे लोक बांधावर जात आहेत। शिंदेंचा ठाकरेंना टोला। सांगलीमध्ये रक्तरंजित सूडनाट्य। वाढदिवसादिवशीच दलित महासंघाच्या जिल्हाध्यक्षाची हत्या करणाऱ्याला देखील संपवलं। अमरावतीत भर मांडवात नवरदेवावर मित्राकडनं जीवघेणा हल्ला। चाकूनं वार करून पळालेल्या आरोपीचा ड्रोननं पाठलाग। आणि मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत जितेंद्र आव्हाड विजयी। मिलिंद नार्वेकरांची कार्यकारिणी सदस्यपदी निवड।